नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्यातून जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीसाठी ज्यांनी काम केलेले आहे अशा जुन्या दिग्गज नेते मंडळींच्या आपण भेटीगाठी घेतोय आणि त्यांच्या जुन्या आठवणींना आपण उजाळा देतोय. फलटण तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये ज्यांनी सलग दोनदा प्रतिनिधित्व केलेल्या दुधेबावी पंचायत समिती गणामधून ज्यांनी काम पाहिलं अशा सुनंदा बाळासाहेब सोनवलकर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्याचबरोबर बाळासाहेब विठ्ठल सोनवलकर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर सातारा जिल्हा परिषदेचे ज्यांनी अध्यक्षस्थान भूषवले असे ज्येष्ठ नेते, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव विठ्ठल सोनवलकर यांच्या त्या भाऊजाई आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुमचं नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये स्वागत. धन्यवाद. खर तर गेल्या जवळपास आता 30 वर्ष होऊन गेली. तुम्ही पंचायत समितीचं सदस्य म्हणून काम पाहिलं होतं. तुमचं नाव सांगा सुरुवातीला. सुनंदा बाळासाहेब सोनवलकर. किती साली तुम्ही या ठिकाणी फलटण पंचायत समितीवर? 1992 साली. 1992 साली हो विजयी झाला. त्यावेळेस तुमच्या विरोधात कोण उमेदवार होता? कुसुम शिंदे कुळकी ह्याच्यातनं तिरकवाडीच्या होत्या. तुम्ही किती मतांनी निवडून आला होता आठवते तुम्हाला? 4,000. नाही, तुम्हाला एकूण मतं पडली असतील 4,000. नाही नाही, 4,500 मताचं लीड होतं. लीड होतं. होय. त्यावेळेस तुम्ही कोणत्या पक्षातून होता? राजगटातून? राजगटातून. अपक्ष होता? अपक्षच होतो पहिल्या 92ला राजगटातून होता. आणि तुमच्या विरोधात जे होते कुसुम शिंदे होत्या त्या कुठल्या पक्षातून होत्या? काँग्रेसच्या. काँग्रेस म्हणजे माजी आमदार चिमणराव कदम. तुमचं नाव सांगा सुरुवातीला. बाळासाहेब विठ्ठल सोनवलकर. तुम्ही ज्या वेळेस पंचायत समितीला उभा राहिल्या, मॅडम राहिल्या, त्यावेळेस त्या अगोदर तुमच्याकडे कुठलं राजकीय पद होतं? कुठलं? सोसायटीत. सोसायटीमध्ये तुम्ही काय होता? व्हाईस चेअरमन होतो. व्हाईस चेअरमन होता. आणि दुसरं कुठलंही पद नव्हतं त्यावेळेस? हो, नाही. म्हणजे पहिल्यांदाच तुमचं राजकारणात एंट्री होती. हो. मला एक सांगा, तुमचे वडील विठ्ठल सोनवलकर यांना काय राजकीय होते, राजकारणामध्ये होते? हो, होते ना. ते काय म्हणून काम पाहिजे? ते सोसायटीचे मला वाटतं 15-20 वर्ष व्हाईस चेअरमनच होतं. व्हाईस चेअरमन? दळवी चेअरमन होतं आणि ते व्हाईस चेअरमन होते. आणि मग त्यांच्यानंतर मी. बर. आणि तुम्ही व्हाईस चेअरमन झाला? तुम्ही किती वर्ष व्हाईस चेअरमन होता? 5 वर्ष. 5 वर्ष व्हाईस चेअरमन. बर 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 बर. पहिल्यांदा तुम्ही 92 साली निवडून गेला. 5 वर्ष तुम्ही पंचायत समितीचं सदस्य म्हणून काम पाहिलं. त्या कालावधीमध्ये तुम्ही काय काय लोकांच्या काय मागण्या असायच्या? लोकांच्या म्हणजे जवाहर मधनं विहिरींच्या, परत म्हणजे हे समाज कल्याण मधनं आम्हाला मशीन द्या, किंवा आमच्या महिला बाल कल्याण मधनं, म्हणजे त्याचं मी सदस्य होती महिला बाल कल्याणाची. बरोबर. त्यावेळेस ती पद भरण्याची शारदा देवी बरोबर. तुमचं शिक्षण काय? 10वी. 10वी पास झालाय? नाही, 9वी नाही. म्हणजे 9वी मधून 10वी मध्ये गेला, सोडून दिलं. तुमचं माहेर कुठून येतं? खंडाळा तालुक्यात निंबोडी गाव, शेळकी. बर बर बर. आणि त्यानंतर 5 वर्ष तुम्ही पंचायत समिती सदस्य म्हणून काम पाहिलं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही पंचायत समिती सदस्य 2002 साली. 2002 साली पुन्हा एकदा झालो. हो, याच गणामधून. हो. त्यावेळेस तुमच्या विरोधात कोण होतं? त्यावेळेस कुणाबरोबर सामना झाला? चिमणराव गटाचे उमेदवार असतील? चिमणराव गटाचेच की. त्यावेळेस मला मानसिंग सोनवलकरांची मंडळी. सीमा मानसिंग सोनवलकर. तो खूप जोरात सामना झाला होता, संघर्ष झाला होता. 110 का काहीतरी मताधिक्य. 200 अपक्ष पडला होता ना. तिरंगी सामना झाला. तिरंगी सामना झाला. इथनं दुधेबावीतनं सुरेश गागरामच्या निर्मला सुरेश नाळे. निर्मला सुरेश नाळे आणि बंडखोरी केली ना. म्हणजे तिरंगी सामना झाला 2002 साली. सीमा मानसिंग सोनवलकर, निर्मला सुरेश नाळे आणि तुमच्यामध्ये. त्यामध्ये तुम्ही 200 मतांनी विजयी झाला होता. बरोबर. त्या पुन्हा दुसऱ्यांदा तुम्ही त्यावेळेस विजय झाला होता. आणि मग पुन्हा ज्यावेळेस विजय झाला
तोपर्यंत तुम्ही खरं तर ग्रामपंचायतला तुमच्या घराकडे काय म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतीत कधी उभा राहिला नव्हता, फक्त सोसायटीला फक्त व्हाईस चेअरमन होता. पण भावकीतलं इतरांना संधी दिली. इतरांना हा बरोबर. आता हे सर्व तुम्ही दोनदा पंचायत समिती सदस्य झाला, त्याच्यानंतर सोसायटीचं तुम्ही व्हाईस चेअरमन होता, म्हणजे या कामात तुम्हाला कुणाची मदत असायची? पूर्वी म्हणजे राजांचीच मदत असायची. राजांची मदत असायची. आणि तुमचे बंधू जे सर होते त्यांनी खरं तर ते पण तुमच्यापेक्षा जास्त अधिकरित्या काम करायचे. हो, त्यांची कशी साथ असायची तुम्हाला? त्यांची म्हणजे आम्ही शेती बघायचो बर, आणि राजकारण ते बघायचे. बरोबर. किती जण भाव तुम्ही नेमकं? दोघ जण भाव. हा. तुम्ही त्यामध्ये मोठे का लहान? थोरला. तुम्ही थोरले. हा. आणि बंधू लहान? हा. माणिकराव सर लहान. हो. बर. तुम्ही खर तर शेती होती, शेतीला पूरक व्यवसाय, दुधाचा व्यवसाय असेल, ते हे करत होतं ना? हो. बरोबर. आणि सरांचं मग कशा प्रकारे असायचं राजकारणात? त्यांना ते भाग कसे घ्यायचे? राजकारणात म्हणजे सक्रियच असायचं नेहमी. सक्रिय असायचा नेहमी. हा. बरोबर. त्यांना मग तुम्ही ताकद पाठबळ द्यायचा पाठीमाग. शेती तुम्ही पहिल्यापासूनच शेतीमध्ये कष्ट करायचा. हो. आणि शेती तुम्ही बघायचा. सर शिक्षक म्हणून काम करायचे. आणि राजकीय शिक्षणाबरोबरच ते राजकारणामध्ये असायचे. हा. तुमचं कसं पाठबळ असायचं? आता तुम्ही खरं तर तुम्ही स्वतः पंचायत समिती सदस्य होता आणि त्याच्यानंतर तुम्ही दोनदा पंचायत समिती सदस्य झाला. मग शेती कामामध्ये तुमच्या पतींना तुमची कशी साथ असायची? शेती काम बघून त्यांचं जर काय कार्यक्रम असेल तर तिथं मी उपस्थित राहायची त्यांच्या बरोबर. असं असायचं. तुम्हाला सांगते घरचं बघून, तुम्हाला सांगते शेतीचं बघून, जिथं कार्यक्रम असतील तिथं त्यांच्या बरोबर मी असायचीच. बरं. हे करत असताना आता राजकारणात तुम्ही होता गेल्या 30 जवळपास आता 25 आणि 10-35 वर्ष झाली. त्या काळापासून तुम्ही राजकारणात आहेत, लोकांमध्ये आहात. कौटुंबिक पार्श्वभूमी तुम्हाला तिन्ही मुलीच आहेत? हो, तिन्ही मुलीच आहेत मला. बरं. त्या तीनही मुलींना तुम्ही उच्च शिक्षण दिलेलं आहे? खरं तर हो, दिलंय. काय शिक्षण झालंय त्यांचं? एकीच BSc BEd आहे, एक MA BEd आहे. बर. दोन्हीला बी मालक प्राध्यापक आहेत. आता मला सांगा, तुमच्या थोरली कन्या ज्या आहे त्यांचं शिक्षण काय आहे? त्यांना कुठं दिलंय नेमकं? तिला मिरडेत दिली. आणि शिक्षण त्यांचे शिक्षण काय आहे? त्याचे मालक काय करतात? MSc BEd होऊन BSc BEd होऊन तिनं आता परत लॉला घेतलं ऍडमिशन. आता ती प्रॅक्टिस करते. 1 वर्ष झालं करते. मालक काय करतात? प्राध्यापक आहेत मेळा कॉलेजला. ज्ञानेश्वर काळे म्हणून शशिकांत शिंदे. हो, ते PhD ही त्यांनी सगळे म्हणजे हे केलं कोल्हापूर विद्यापीठात. सगळ्यात थोरली कन्या तुमची. त्यानंतर 2 नंबरची कन्या? 2 नंबरची इथंच गावात खताळांना दिली आहे. त्यांचं काय शिक्षण? त्यांचं 12वी झालंय. आणि त्यांचे मालक काय करतात? ते आता व्यवसाय, शेतीचाच व्यवसाय करतात. बरोबर. त्यानंतर तिसरी कन्या? तिसरी कन्या तेजस्विनी बाळासाहेब सोनवलकर. ते म्हणजे पिंगळी दिली. त्यांचं काय शिक्षण? त्यांचं MA BEd इंग्लिश विषय आहे तिचा. पण ते आता सध्या अजून घरीच आहे. नाही, तिचं कुठं काम झालंच नाही. बरोबर. आता सध्या शेती आहे तुमची. शेती किती आहे तुमची आणि कशा प्रकारे पाण्याचं कसं नियोजन आहे? वीर बाग आहेत. म्हणजे आता पाणी चांगल्या प्रकारे आहे? चांगल्या प्रकारे. बर. 15 एकर शेती आहे. वीर बाग आहे ते. पाणी बऱ्यापैकी 2-4 एकर ऊस, 2-4 एकर मका असं आपली पिकं घेतो आम्ही. आता मला एक तुम्हाला थोडासा अवघड प्रश्न जाईल. राजे गटात तुम्ही सुरुवातीपासून काम केलं आणि त्यानंतर आता माग मला वाटतं 1-2-3 वर्ष झाले असतील, सरांनी पक्ष बदल केला, नंतर भाजपमध्ये गेले. मग आता तो निर्णय घेत असताना सरांनी तुम्हाला विचारलं? तसं विचारलं होतं पक्ष बदली करतोय, दुसऱ्या पक्षात जातोय असं विचारलं. मग तुम्ही त्यांना काय सांगितलं नेमकं? काय म्हणले, तुमची इच्छा आहे तर असू द्या. काय आपल्याला जिकडून कामं होतील तिकडं म्हणजे प्रवाहात वाहिलेलं चांगलं. आता तो निर्णय घेत असताना तुम्ही त्यांच्या पाठीमागे ठाम राहिला? हो, ठाम राहिलो त्यांच्या बरोबर. हो. आणि आता पण त्यांच्या बरोबर? हो. म्हणजे सर जरी वरच्या लेवलला काम बघत असतील तरी तुम्ही आपलं गाव लेवलला आपलं काम बघतच आहात. तर आता तुम्ही खरं तर 2 वेळा पंचायत समिती सदस्य राहून गेलेला आहे. नवीन जे राजकारणात असतात त्यांच्यासाठी काय सांगाल नेमकं?
आता नवीन राजकारणात आता इथून पुढे चालू झालंय, आता 1 वर्षच झालं चालू झालंय, अजून थोडा थोडा परत आता अनुभव येणारच. हे तर झालंच की. पण जी माणसं, तुम्ही 2 वेळा पंचायत समिती सदस्य झालाय, तुम्ही सोसायटीचं व्हाईस चेअरमन होता, नवीन, आता तुम्ही त्यांना काय सल्ला सांगाल, की इतरांसाठी काय सल्ला सांगाल राजकारणाविषयी? बाबा राजकारणात येऊ नका, चांगलं असतं वाईट असतं, त्यांच्यासाठी काय सांगाल नेमकं? आता कसं ज्याच्या त्याच्या मनाची इच्छा असते, पण आम्ही लोकांना म्हणतोच की आपल्याला जिकडे काम करायचंय तिकडे तुम्ही ही करावं, द्यावी त्यांना संधी, असं आमचं बी मत आहे. या लोकांनी बी साथ दिली पाहिजे आणि गावाचा विकास किंवा या गणाचा विकास झालाच पाहिजे. तुम्हाला विकास झाला पाहिजे, लोकांनी काम केलं पाहिजे. तुम्ही बी पाठबळ आम्हाला द्या, आम्ही बी वरच्या लेवलला काम करूच ना. आता मला एक सांगा, तुम्ही 2दा पंचायत समिती सदस्य झाला, तुमच्या वेळेस अशी कधी लोक म्हणली का की बाबा आता तुम्ही ग्रामपंचायतला उभा राहा, सोसायटीला उभा राहा, असं? नाही, अशी प्रतिक्रिया नाही. म्हणजे आता सोसायटीला म्हणजे लोकांचं, गावातल्या लोकांचं असायचं, ठराविक लोकांचं असायचं की काय नाही तुम्हालाच असू द्या, सोसायटीला असायचं की काय नाही तुम्हालाच असू द्या. आता तुमच्या भाऊजे आता ग्रामपंचायतच्या थेट सरपंच झाल्या, अगदी लय अटीतटीची लढत झाली, खूप घासून त्यांना त्या ठिकाणी लोकांनी तुल्यबळ लढत झाली. तुम्ही कशा प्रकारे काम केलं? आम्ही म्हणजे ह्याचा वीज व्हायचं, म्हणजे आपण निवडूनच यावं यात, म्हणजे राजगटाला अपयशी येऊ नये म्हणून, म्हणजे आम्ही अगदी सगळ्याच घरादारांनी ताकदीनं काम केलं. खूप बंडखोरी राजगटातच बंडखोरी झाली, तिरंगी सामना. म्हणजे तिरंगी सामना झाल्यामुळं की आपल्याला किंवा राजगटाला बाबांना बी दाखवून द्यायचं होतं की आमची ताकद काय आहे, म्हणून आम्ही सगळे घरदार म्हणजे अटीतटीनच पळत ताकदीनं उतरला होता आणि तो विजय तुम्ही खेचून आणला होता. किती मतांनी विजय झाला? मला वाटतं थोड्या 60-70 मतांनी विजय झाला. 78 का 67 विजय झाला होता. तर त्यामुळे आम्हाला ताकद दाखवायचीच होती म्हणजे राजगटाला, म्हणून आम्ही ती खालच्या जिंकून आज जिल्हा परिषदेचे सदस्य जर ग्रामपंचायतीला जर उभं राहत असेल आणि तिथं जर आपला पराजय झाला तर केवढा, म्हणजे गावाचा नाही तालुक्याचा अपमान नाही. म्हणजे तुम्ही ताकदीनं त्यामध्ये आदित्य होते. खरं तर तुम्ही, आणि पहिल्यांदाच तुम्ही, अगोदर तर तुम्ही कधी ग्रामपंचायतच्या ह्याच्यात उतरला नव्हता, गेल्या 30-35 वर्ष राजकारणात असताना, आणि पहिल्यांदाच 5 वर्षापूर्वी तुम्ही उतरला होता. 5 म्हणजे मला वाटतं आता 3 वर्ष झाली असतील पूर्ण, आणि पूर्ण म्हणजे ताकदीनं त्या ठिकाणी तुम्ही विजय मिळवला. ठीक आहे, खरं तर आपण नवनवीन लोकांना या ठिकाणी घेतोय. आज आपल्या बरोबर जे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्यांनी भूषवलंय आणि कृष्णा खोरे विकास महामंडळावरती आता संचालक म्हणून काम पाहत आहेत, असे माणिकराव विठ्ठल सोनवलकर यांच्या भाऊजाई सुनंदा बाळासाहेब सोनवलकर, त्याचबरोबर बाळासाहेब विठ्ठल सोनवलकर माणिकराव सरांचे भाव आहेत. हे दोघंही आपल्या बरोबर होते. खरं तर गेली 35 वर्ष ते सक्रिय राजकारणामध्ये आहेत. विकास सोसायटीच्या माध्यमातून असतील, ग्रामपंचायतच्या माध्यमातून असतील, पंचायत समितीवरती 2दा त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि एका शेतकरी कुटुंबामध्ये जेमतेम 10वी शिक्षण झाले आहेत. बाळासाहेब सोनवलकर यांचे 10वी शिक्षण झाले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी ज्या सुनंदा सोनवलकर, त्यांचंही 10वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. मात्र त्यांनी आपल्या 3ही मुलींना उच्च आणि दर्जेदार शिक्षण दिलेलं आहे. अशा सुनंदा बाळासाहेब सोनवलकर आणि बाळासाहेब विठ्ठल सोनवलकर आपल्या समवेत होते. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी दुधेबावी, तालुका फलटण.